आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। एक राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी येते। दिल्लीतील प्रगती मैदान या परिसरात एक अतिशय भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे। दुचाकीस्वार इथल्या टनेलमध्ये जखमी झाला होता, मात्र त्याला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अनेक वेळेला फोन करून सुद्धा त्यानंतर पोलिसांची PCR घटनास्थळी दाखल झाली आणि या सगळ्यात प्रचंड उशीर झाला आणि त्यामुळेच या वाहन चालकाचा मृत्यू झाला असं बोललं जातं। हा अपघात CCTVत कैद झालाय। तिकडे कानाला हेडफोन लावून हातात मोबाईलवर व्हिडिओ पाहत दुसऱ्या हाताने बस चालवणाऱ्या बस चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। जळगाव ते एरंडोलच्या दरम्यान प्रवासात बसमधल्या एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढला असून ही बस अकोला जिल्ह्यातल्या मंगळूरपीर डेपोची असल्याची माहिती समोर येते। या बेजबाबदार बस चालकावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। महत्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शनिवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दिल्ली दौऱ्याआधी त्यांनी सगळ्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावलेली आहे। या बैठकीत केंद्रीय मंत्रिपदावर चर्चा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि सगळ्या खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रिपदासंदर्भात चर्चा करणार असल्याचं समोर आलेलं आहे। 1 किंवा 2 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद किंवा 1 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद आणि 3 केंद्रीय राज्यमंत्रिपद शिवसेनेला मिळण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, केंद्रामध्ये शिवसेनेला मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात या संदर्भात चर्चा होण्याची देखील माहिती समोर येताना दिसतेय। अजित, तपशील काय या संदर्भातला? अजिंक्य, अत्यंत वेगानं घडामोडी घडत आहेत। राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आणखीन एक माहिती समोर आली, ती म्हणजे जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही। आणि याचकरता शनिवार रविवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही दिल्लीला चाललेले आहेत। नीती आयोगाची बैठक आहे। ही बैठक फक्त एक निमित्त आहे, मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांची भेट घेऊन केंद्रीय मंत्रिपद असेल राज्यामधलं, त्याच पद्धतीनं राज्य मंत्रिमंडळ विस्तार असेल, या दोन्ही विषयांवरती अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतरच पुढे जाऊन केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार जो आहे त्याबाबत फायनल जे आहे ती गोष्ट होणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आज रात्री 8 वाजता वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांनी सर्व शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नीती बैठकीच्या आधी बैठक आहे। नीती आयोगाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये कोणकोणते जे असे प्रोजेक्ट्स आहेत किंवा कोणकोणते असे प्रकल्प आहेत, योजना आहेत ज्या रखडलेल्या आहेत केंद्राच्या, त्याला गती देणं गरजेचं आहे किंवा नवीन काही गोष्टी आहेत का ज्या केंद्र नीती आयोग आहे त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे। याकरता खासदारांची बैठक बोलवली आहेच, पण त्याचबरोबरीनं केंद्रामध्ये जी मंत्रिपदं मिळणार आहेत याबाबत देखील खासदारांची चर्चा केली जाईल। 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 2 केंद्रीय राज्यमंत्रीपद किंवा 2 कॅबिनेट मंत्रिपद, 1 राज्यमंत्रीपद किंवा 1 कॅबिनेट आणि 3 केंद्रीय राज्यमंत्रीपद, अशी ऑफर जी आहे ती शिवसेनेकडून दिली जाऊ शकते केंद्राला किंवा केंद्राकडून शिवसेनेला येऊ शकते। यामुळे दोन्ही म्हणजे केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार नेमकी काय चर्चा होते, कोणकोणत्या मुद्द्यांवर सहमती होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे अजित। मात्र या दिल्ली दौऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठरतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजित, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतलेली आहे। त्यावेळेला या सगळ्या प्रमुख नेत्यांमध्ये भाजप विरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली आणि या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला धारेवर धरलंय। तर नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे। तसंच येणारं वर्ष निवडणुकीचं आहे, यावेळेला जर ट्रेन सुटली तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे। काही लोक
केवळ राजकारण करतात, पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. सबको मिलकर लड़ना होगा, ये केवल दिल्ली की लड़ाई नहीं है। और शिवसेना ने हमें प्रॉमिस किया है कि जब ये संसद में बिल आएगा तो संसद में इसके खिलाफ दिल्ली वालों का समर्थन करेंगे। दिल्ली के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं उद्धव जी का, शिवसेना का। और ये एक तरह से सेमीफाइनल होगा 2024 का। अगर 2000 राज्यसभा के अंदर ये बिल गिर जाता है तो 2024 के अंदर मोदी सरकार दोबारा नहीं आ रही है। अगर कोई बीजेपी की सरकार नहीं बनाएगा, किसी राज्य में नहीं बनेगी, तो या तो वो एमएलए खरीद के उसकी सरकार गिरा देंगे, या एमएलए सीबीआई और ईडी का डर दिखा के एमएलए तोड़ के उनकी सरकार गिरा देंगे, और या फिर ऑर्डिनेंस ला के उनकी सारी शक्तियां छीन लेंगे। दिल्ली में यही हुआ, इन्होंने ऑपरेशन लोटस किया, 2-3 बार ऑपरेशन लोटस किया, हमारे एमएलए खरीदने की, तोड़ने की कोशिश की, हमारा एक भी एमएलए नहीं बिका। जब इन्होंने देखा कि इनकी सरकार टूट नहीं रही, इनकी सरकार गिर नहीं रही, तो अब ये ऑर्डिनेंस लाके इन लोगों ने हमारी सारी शक्तियां छीन ली। तो इन लोगों को बहुत ज्यादा अहंकार हो गया है। भेटायला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला कोणी भेटू शकतो? भेटल्यामुळे काय लगेच निवडणुका अरे याच्यामध्ये काय भेटण्यामागे असं काय जादू आहे का, कुतूहल आहे का, काय आहे? आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। याआधी देखील वरळीमध्ये अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या। या संदर्भातील तक्रार वरळीतल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। नागपूर दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत मोक्काचा आरोपी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरेंनी नागपूर जिल्ह्यातल्या नांदगाव आणि वराडा या गावांना भेट देत प्रदूषण पीडित शेतकऱ्यांची भेट घेतलेली होती। यावेळेला शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रीतम कापसे नावाचा ठाकरे गटाचा युवा सेना जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी हजर होता। कापसे याच्या विरोधात हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सध्या तो जामिनावर बाहेर असून त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातल्या युवा सेनेचं पद दिलं गेलेलं आहे। आता मला या बाप आणि मुलाला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेला बारसूला जायचं असतं तेव्हा त्याला गुंड लागतात, तेव्हा त्याला जिलेटिन स्टिक लागतात। या त्याच्या मुलाला नागपूरला प्रकल्पग्रस्तांसाठी जायचं असेल तेव्हा त्या लोकांना गुंड लागतात। मग हे गुंड कशाला पोसून ठेवलंय? या गरीब लोकांना घाबरवण्यासाठी, या गरीब लोकांच्याकडून वसुली करण्यासाठी। धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाविकास आघाडीचे सदस्य गैरहजर होते आणि यामुळे बाजार समिती आवारामध्ये मोठा गोंधळ उडाला। पोलिसांकडून यावेळेला सौम्य लाठीमारही करण्यात आला। सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीच्या वेळेला सदस्य गैरहजर होते। 8 सदस्य सावंत गटाने पळवल्याचा आरोप करण्यात आला। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलाय। बाजार समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब क्षीरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दोन्ही गट राष्ट्रवादीचे होते, मात्र दोन्ही गटांनी परस्पर विरोधात निवडणूक लढवली होती। 18 पैकी एका गटाचे 9 तर दुसऱ्या गटाचे 8 सदस्य निवडून आले, तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकलेली होती। त्यामुळे सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली होती। दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत दोन्ही गट एकत्र आणत सभापती आणि उपसभापतींची निवड केली आहे। आताच ही मीटिंग चालू असताना कांद्याच्या भावात निश्चित घसरण झाली आहे। त्या दृष्टीने शासकीय पातळीवर पाठपुरावा या ठिकाणी आता सचिवांना मी निवड झाल्यानंतरच बोललो की काय नेमके भावाची परिस्थिती आहे आणि ते काय कारण आहे। तर जो काही पत्रव्यवहार वर करायचा आहे त्या दृष्टीने निश्चित आता कामकाजाला या ठिकाणी सुरुवात होईल। नाफेडच्या खरेदीच्या बाबत निश्चित संपर्क करून नाफेडचे
अधिकारी असतील पण त्यांचे संपर्क केंद्र शासनाशी जे काही संबंधित असेल किंवा पणन विभाग त्या मार्फत पाठपुरावा करून ही खरेदी या ठिकाणी कशी मोठ्या प्रमाणात चालू करता येईल त्या दृष्टीने निश्चित प्रयत्न केले जातात. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल वारके यांची बिनविरोध निवड झालेली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली आहे. उपसभापतीपदी शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. दरम्यान सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. मी शेतकरी सर्वसाधारण कुटुंबातला असून मला संजीव भाऊंनी सभापती पदाची संधी दिल्याबद्दल मी आधी आभार मानतो आणि मी पुढच्या कार्यप्रणालीसाठी मी भाऊच्या माध्यमातून जे माझ्या हिशोबाने जे कामं करायचे आहे ते मी करणारच आहे. निवडणुकीमध्ये आमदार संजय भाऊ सावकारे यांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे ती आम्ही यथोचितपणे पार पाडू आणि शेतकऱ्यांची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा आम्ही करू. आम्ही सर्व एकमताने काम करू आणि सर्व डायरेक्टर असतील, आमचे मतदार असतील, भाऊच्या प्रमोद भाऊच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे आमचे सिनियर सभासद आहेत तिथे कैलास भाऊ असतील, दुसरे कैलास भाऊ असतील, संजीव भाऊ असतील, या सर्वांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांचा जेवढा करता येईल तेवढा फायदा शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा देता येईल हे सर्व मार्केटचं पाहून आम्ही त्याप्रमाणे कार्य करू. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये माझी नोंद सदरा अंतर्गत वह्यांची पानं जोडण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठी अनेक दिवस चर्चा सुरू होती. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीनं यंदाच्या वर्षी 1ली ते 8वीच्या वर्गाच्या पुस्तकांमध्ये मोठा बदल केलाय. शिक्षकांनी शिकवलेला धडा आणि त्यातील शब्दार्थ पूर्ण करण्यासाठी पुस्तकांमध्येच माझी नोंद नाव असलेली वह्यांची पानं जोडलेली आहेत. वह्यांची पानं समाविष्ट केलेली ही पुस्तकं नुकतीच हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. 15 जूनच्या आधी विद्यार्थ्यांना या पुस्तकांचं वाटप केलं जाईल. या नवीन पाठ्यपुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होण्यास मदत होईल. हा जे सुरुवातीचं जे पेज आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपले पहिले 6-7 जे पुस्तक होते त्याच्यामध्ये हे पुस्तकात त्याच्यामध्ये बदल करण्यात आहे. त्याच्यामध्ये बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल हे सर्व पुस्तक आपल्याला विद्यार्थ्याला दप्तरामध्ये घेऊन येते. दप्तराचं ओझं खूप वाढलं होतं त्याच्यामुळे हा सगळा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यावर ते माझी नोंद असा शब्द दिलेला आहे. तर विद्यार्थ्याला आपल्याला काय काय धडा शिकवत्या वेळेस काय काय त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये त्याला इथं नोंद करायची आहे आणि त्याच्यासोबत शिक्षकासोबत त्याच्याशी चर्चा करायची आहे. शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एका प्रयोगशील तरुणानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम उभी केलेली आहे. ही यंत्रणा मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राबवल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी निकाली निघेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या झाली आहे. शहरांमधल्या याच वाहतूक कोंडीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या माध्यमातून उपाय शोधण्यात आला. प्रशांत गिलबिले या तरुणानं त्याच्या 16 मित्रांच्या मदतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सिग्नल यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्यावर वाहनं किती आहेत त्यानुसार सिग्नल यंत्रणा काम करेल. शिवाय ग्रीन कॉरिडॉर आणि अँब्युलन्ससाठी खास सोय करण्यात आली आहे. हिंजवडी परिसरात या आय बेस सिग्नल यंत्रणेचा वापर केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. जो टायमिंग आहे तो त्यांचा वाचतो, एअर पोल्युशन कमी होतं, फ्युएल वाचला जातो. त्याचप्रमाणे ग्रीन कॉरिडॉर हा कन्सेप्ट दिल्यामुळे इमेज प्रोसेसिंग मध्ये व्हेकल्स, इमर्जन्सी व्हेकल्स, तुमच्या ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, VIP मुवमेंट असेल तर अशा व्हेकल्स ते स्वतः कॅच करतं. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक यंत्रणा पुण्यासारख्या शहरांना उपयुक्त असल्याचं वाहतूक शाखेचे अधिकारी सांगतायत. लोकांच्या फुएलची आणि वेळेची सुद्धा बचत होते. तर ती अशा प्रकारे होते की इथं जामीनचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि वाहनाला जास्त वेळ थांबावं लागत नाही. ते सुरळीत पास होत आहे आणि ज्या बाजूने वाहनं जास्त येतील ती ऑटोमॅटिक यंत्रणा इथं कॅच होणार
आणि तो फ्लो अगोदर काढून देण्यात येईल आणि रोटेशनमध्ये इतरांना सुद्धा संधी देण्यात येईल. त्याच प्रकारे भारत अफाट बुद्धिमत्तेचा धनी आहे. या बुद्धिमत्तेचा वापर वाहतूक कोंडीसारख्या नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झाला पाहिजे. त्यामुळे प्रशांत सारख्या तरुणांनी तयार केलेल्या ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेचा वापर देशात व्हायला हवा. शिवाय सरकारनंही अशा प्रकल्पांना प्राधान्य द्यायला हवं अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. गोंदिया जिल्ह्यामध्ये 156 बालकं कुपोषण मुक्त झालेली आहेत. आरोग्य प्रशासनानं विशेष खबरदारी घेत या बालकांना कुपोषणाच्या विळख्यातनं बाहेर काढलं. सध्या आणखी 10 बालकं कुपोषणावर उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृतीही सुधारत असल्याचं चित्र आहे. आदिवासी आणि नक्षलप्रवण जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यासाठी 3 विशेष रुग्णालयं सुरू करण्यात आलेली आहेत. गोंदिया, तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव इथं उभारण्यात आलेल्या या रुग्णालयांचा कुपोषित बालकांना मोठा फायदा होतोय आणि याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील 178 पैकी 156 बालकं कुपोषणमुक्त झालेली आहेत. गेल्या वर्षी 178 लोक आपल्या झाले होते, भरती झालेले आहे. त्यापैकी 156 लोक इथं दुरुस्त झालेले आहे, म्हणजे कुपोषणामधून बाहेर आलेले आहे. बाकी लोकांना जे त्यांना दुर्दैव आजार होतं त्यांना आपण नागपूर म्हणजे मोठ्या तिकडे त्यांना पाठवून आलेले आहे. बाळाला कमीत कमी 14 डेजचा आपला ते प्रोटोकॉल आहे. पण त्यानंतरही कोणाच्या म्हणजे वजनामध्ये अपेक्षित वाढ नाही झाली तर आम्ही त्यांना पुढेही ठेवू शकतो. गर्भावस्थेत असताना मातेला योग्य आहार न मिळाल्यानं बालकं कुपोषित होतात. या रुग्णालयात बालकांवर उपचार करण्यासोबतच माता आणि बालकांसाठी घरगुती डाएट प्लॅनही शिकवला जातोय. ॲपेटाईट टेस्ट करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या भुकेची तपासणी केली जाते आणि त्यानुसार मग त्यांचा आहार ठरविला जातो. जो युनिसेफचा प्रोटोकॉल आहे त्यानुसार आम्ही त्यांना F75 आणि F100 म्हणजे त्यांना किती कॅलरीज द्यायच्या हे ठरवलेलं असतं आणि त्यानुसार आम्ही त्यांना आहार देत असतो. कुपोषणग्रस्त बालकांवर 14 दिवस या रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. या काळात मातेलाही रुग्णालयातच राहावं लागतं. त्यामुळे शासनाकडून बुडीत मजुरी म्हणून 300 रुपये रोज याप्रमाणे 14 दिवसांचं मानधनही दिलं जात आहे. तिचा वजन पण कमी होता. ते 4.5 किलो वजन आहे तिच्या. इथं आल्यावर 5.5 किलो वजन झालेलं आहे. मुलगी माझी जेवण वगैरे नाही करत होती, काही नाही करत होती घरी आणि त्या कारणाने तिचं वजन कम झाला आणि इथे आणावं लागला. तेव्हा 6 किलो वजन होता, 7 किलो झाला. गोंदिया जिल्ह्यात वाढत्या कुपोषणग्रस्त बालकांमुळे पालकांसोबतच आरोग्य प्रशासनही चिंतेत होतं. पण पोषण पुनर्वसन केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होताना दिसतेय. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, संचालक आकाश अंबानी आणि त्यांच्या पत्नी श्लोका अंबानी यांनी आज मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. अंबानी कुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेलं होतं.